चेंडू पकडला आणि बाहेर गेला खेळाडू. येस, या चौकाराणीशी धावफलक आपण पाहतोय हा उघडला गेला. 4 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आपण एक जबरदस्त क्रिकेट पाहतोय. मरुदेवी राजावळी बी संघाच्या माध्यमातून आयोजित केलं होतं. आताच आपण पाहिला मरुदेवी राजावळी ए संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला. मात्र घरच्या प्रेक्षकांची अपेक्षा होती की नक्कीच एक चांगला क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळेल घरच्या संघाच्या माध्यमातून. मात्र थोडंसं कमी पडले. पहिला मॅच अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी जिंकला होता. दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा नक्कीच त्यांना पराभव हा स्वीकारावा लागला. त्यामध्ये थोडीशी कामगिरी जी होती ती थोडीशी खराब ठरली होती. आणि तो विकेट जो आपण पाहिला विजयाचा असेल किंवा मग शेवटी पडलेल्या त्या 13 धावा असतील, त्या 13 धावा सुद्धा कारगर साबित झाल्या होत्या. सतीश आणि प्रदीप ही जोडी थोडंसं हाताला पाणी येते असं वाटतंय, कारण की फलंदाजाने नॅपकिन जो होता तो चेंज केलेला आहे पहिल्या चेंडूवरती. बघा वेळ खर्च होतोय, त्यामुळे विनंती असेल प्रत्येक संघाला की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. मात्र फलंदाजाने जो विकेट या ठिकाणी खर्च केलाय तो सुद्धा थोडासा स्टॉप केला जाऊ शकतो. दरम्यान आपण पाहतोय की फलंदाजाने सुद्धा वेळेचं भान ठेवायला हवं. दरम्यान आपण या 15 मिनिटाच्या अंतरामध्ये 3 षटकं पूर्ण करायची क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी फील्ड करेल. चेंडूला नाही मिसफील्ड झाली. मात्र सतीश आता स्ट्राईकवरती येत असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सतीश आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दक्ष दिंडे जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली सुरुवात हे त्याने आतापर्यंत मिळवून दिले असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चांगलं काम करावं लागेल. जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं तरच गोलंदाजाला हुरूप येत असतो गोलंदाजी करण्यासाठी. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडू दक्षाचे अजून सुद्धा शिल्लक आहेत. समोर आहे तो म्हणजेच सतीश जाबर, एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा. शॉर्ट पिच बॉल, त्याला जो हवा होता तो चेंडू टाकलाय आणि चेंडूला पाठवलाय शरद बगली यांच्या बॅनरवरती डायरेक्ट षटकारासाठी. त्यांना माहिती आहे की आमचा माणूस त्या ठिकाणी आहे, गाववाला आहे, तिकडेच तो फटका खेळलाय आणि त्यांच्या बॅनरवरती डायरेक्ट जाऊन चेंडू लागलेला आहे. षटकाराच्या झेलसाठी नौशादादा पागी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराच्या झेलसाठी 100 रुपये आहेत. ज्याने झेल टिपला त्याने लगेच यायचे स्वतःने आणि ते पैसे घेऊन जायचे आहेत. मात्र सध्या तरी कोणी मारलेला झेल टिपलेला नाही आहे. मात्र जर आला तर षटकाराचा झेल तुम्ही घेऊ शकता आणि 100 रुपये कमवू शकता. पुन्हा एकदा दक्ष. ओ काय मोठा विकेट मिळालाय. अगोदरच बॅटचा फेस बंद केलं होतं आणि चेंडू बॅट चाटून गेला होता यष्ट्यांच्या मागे. फलंदाज बाद झालाय, मोठा फलंदाज प्रदीप जाबर, माफ करा सतीश जाबर बाद झालाय. आणि सतीश बाद झाल्याच्या नंतर आपण पाहतो उत्साह बघा किती. सतीश हा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यावरती पूर्णपणे मदार ही नक्कीच असते. मात्र आता धावसंख्या मी म्हणेन 50% कमी करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय ते म्हणजे जीवदानी नागले संघाने. उत्कृष्ट कामगिरी दक्षच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती आपण जर बघितलं, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय की नक्कीच एक डॉट आला. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती विकेट. चला, रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. यंग मराठाच्या कुठल्याही खेळाडूने 3 लगातार षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा हे पारितोषिक रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे.
फलंदाज महेंद्र आलाय. एक धाव मिळेल. ढवऱ्याचा फलंदाज आहे. एक चांगली टेक्निक या ठिकाणी घेतलेली आहे, आत्मसात केलेली आहे चिंचोडी संघाने, की डावऱ्याचा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर डावऱ्याच्या फलंदाजाला पाठवलं जात आहे. म्हणजे जागा भरण्यासाठी एक जबरदस्त पर्याय या ठिकाणी निवडला गेला. तर एक षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर यंग मराठा चिंचोटी संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 1-12. चला 11 मिनिटं अजून सुद्धा शिल्लक आहे तुम्हाला 2 षटकं टाकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती राज कोदे, जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून. राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. तर राऊंड द विकेट आहे की ओव्हर द विकेट, कारण की लेफ्ट आर्म आहे की राईट आर्म हे सुद्धा बघायला लागलं. राईट आर्म गोलंदाजी करतोय गोलंदाज. राऊंड द विकेटचा मारा टिवरी गाव एंडच्या बाजूने करत असताना हा गोलंदाज आपण पाहतोय. महेंद्र आणि महेंद्र बाहुबली ठरण्याच्या अगोदरच त्याला मैदानामधनं बाहेर जावं लागेल, कारण क्वाड बँड विकेटच्या पद्धतीनं सेम शॉट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र आत्ता फलंदाज बाद झालाय महेंद्र. काय जबरदस्त क्रिकेट. महेंद्र बाद झाला आणि महेंद्र बाद झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतो की नक्कीच थोडासा कठीण परिस्थितीमध्ये आहे यंग मराठा चिंचोडी संघ. रुपेश दांडेकर यांनी जे पारितोषिक लावलंय, लगातार 3 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा, त्याला मात्र कुठलाही फलंदाज प्रतिसाद देत नाहीये. बघा प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मोठे फटके मारायला जाता तेव्हा तेव्हा तुमचा एक चांगला फलंदाज नाश्ता उभा असतो, त्याला संधी मिळत नसते. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता ओव्हर द विकेट आलाय. पंचांचा इशारा दरम्यान चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि प्लस व्हाईट बॉल. डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला, याचाच अर्थ एक हाईटचा ताकीद सुद्धा येणार आणि वाईट सुद्धा येणार, याचाच फायदा होताना दिसेल. वाईटनं धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 17चा खतरा या ठिकाणी आपण पाहतोय. ह्या एक्स्ट्रा ज्या धावा दिल्यात त्या एक्स्ट्रा धावेनं धावफलक मात्र थोडासा नक्कीच वेगवान होताना दिसेल. यस चेंडू दे रे. हॅलो चेक. हॅलो फलंदाज बाद झाला. माईक चेक करता करता फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. मग पडझड चालू आहे, पडझड थांबवावी लागेल. जर पडझड थांबली नाही तर मग नक्कीच थोडंसं टेन्शन मध्ये येईल, तो म्हणजेच यंग मराठा हा संघ, कारण की त्यांना म्हणेन की उडान और भी तेरी बाकी अभी तक, कारण भरपूर मोठे फटके खेळायचे आहेत. प्रदीप मात्र नॉस्टिकेनवरती उभा आहे. बघतोय आपण कधीपासून सुरुवातीला आला होता. किती चेंडू खेळलाय प्रदीप? तर 3 चेंडूचा खेळलाय सुरुवातीचे आणि त्यानंतर त्याचा मुक्काम पोस्टर नॉस्ट्राईक एंडला आहे. नवीन फलंदाज येतात आणि परत जातात, म्हणजेच डायरेक्ट या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे मात्र त्याला संधी दिली जात नाहीये. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे दयानंद. दरम्यान पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी. नवीन फलंदाज दयानंद आलेत.
त्यांच्यासाठी पारितोषिक आपण जर बघितलं तर रुपेश दांडेकर यांनी लावलाय. मात्र ते पारितोषिक आम्ही इकडनं अनाऊन्स करू शकत नाही, लक्षात घ्या. ते पारितोषिक थोडंसं या नियमाच्या बाहेर जाईल म्हणून आम्ही विचारलं गेलंय आयोजकांना. आयोजकांनी त्यासाठी परवानगी दिलेली नाहीये. बाकी कुठलंही पारितोषिक तुम्ही लावू शकता. क्या बात आहे, डाऊन द लेग. मात्र टप्पा चांगला होता, दिशा खराब होती. वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 22 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. गोलंदाजाने राज याने आतापर्यंत जी गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने फटके सुद्धा या ठिकाणी या षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जाते. धावफलक आपण पाहिलं तर थोडंसं पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 वरती. दुसऱ्या षटकाचे अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. राज कोदे बॉलिंग मार्कवरती नागले संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना समोर आता मध्ये बऱ्याच वेळानंतर प्रदीप मैदानामध्ये जातोय. ऑन साइडला खेळायचं होतं, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला ठेवलं गेलंय. नॉमन्स लँड ठिकाणी चेंडू लँड होताना दिसला, तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. राज याचं हे गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर पहिलाच विकेट आला होता, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर बाउंड्री आली त्याच चेंडूवरती. आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक तैनात आहे आणि हा झेल हातातनं सटकलाय. अंदाज चुकला होता क्षेत्ररक्षकाचा. यस, प्रदीप याने खेळला होता, म्हणजे एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. चला आपण षटक पूर्ण झालंय. केवल यांना विनंती करूया. या ठिकाणी आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सन्मान्य श्री अविनाशजी ठाकरे साहेबांचा यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य प्रत्येक संघासाठी दिलं जातं. मग ते लॉट ओढवण्यापासनं तर इतर एखादा नियम माहिती नसला किंवा मग काही प्रॉब्लेम झाला तरी सुद्धा अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या परीनं जे होईल ते सहकार्य करत असतात. असे आमचे सन्माननीय अविनाशजी ठाकरे साहेबांचा सत्कार किशोर गंगोडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अविनाशजी ठाकरे साहेब, आपण या नगरसेविका चषक 2026 मध्ये आलाच आणि आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यांनी ठरवले की आज सकाळपर्यंत मी जाणार नाहीये, जोपर्यंत तांबडमाल संघ खेळतोय तोपर्यंत ते कदाचित जाणार नाही, असं चित्र आम्हाला बघायला मिळतंय. त्यानंतर त्यांचे सहकारी नितेश यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. नितेश हे सुद्धा सन्मान्य अविनाशजी ठाकरे यांच्या जोडीला आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर या ठिकाणी आपण आलात आणि आपण बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल नितेशजी यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करूया. बघा, मॅच मैदानामध्ये सुरू आहे. आता आपण पाहतोय आयोजकांनी 3 कॅमेरे वापरले, त्याचाच अर्थ 1 कॅमेरा हा आयोजकांनी फक्त मान्यवरांच्या सत्कारासाठी स्टॉट बॉक्समध्ये किंवा मग इतर गोष्टींसाठी वापरलाय. मात्र त्याचा फायदा असा झालाय की तो बॅट्समनला फक्त कव्हर करतोय. ते एक जबरदस्त दृश्य बघायला मिळतंय आणि प्रत्येक संघाला आपला फलंदाज किंवा मग जो खेळाडू मैदानामध्ये जातोय तो कसा खेळतोय त्याला स्वतःला एका वेगळ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून फक्त फलंदाजावरती जो फोकस आहे तो बघायला मिळतोय. तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. ऑनसाइडला खेळायचं होता. प्रदीप याच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे, कारण की सतीश चांगल्या पद्धतीने खेळलेला नाहीये. जर नागले संघाच्या समोर चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर तुम्हाला खेळावं लागेल चांगल्या पद्धतीने. मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क एवढा चांगला होताना दिसत नाहीये. धावफलक पुढे सरकला, सिंगलनं जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 30 या धावसंख्येवरती 30. गोलंदाज रोहित आतकरी हा सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळलेत, सिंगल अशा पद्धतीने 3 धावा ह्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक अवांतर सुद्धा आहे. थोडासा शफल क्रॉस करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय की नक्कीच यष्टांच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला, याचाच फायदा आपण पाहतोय की पंचांचा निर्णय हा लिगल डिलिव्हरी आहे का. येस, बॅटरने रिव्ह्यू घेतला गेलाय.
स्टंपच्या बरोबर फेअर डिलिव्हरी. हा चेंडू मात्र वाईड आहे. पंचांनी दर्शवलाय की हा बॉल जो आहे तो वाईड आहे आणि वाईड न धावफलक थोडंसं पुढे सरकते जाऊन पोहोचत आहे. ते म्हणजेच 31 या धाव संख्येवरती. रोहित याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू टाकून दिले, त्यामध्ये 2 वाईट सुद्धा त्याने हाताळलेत आतापर्यंत आणि एकूण 3 धावा ह्या दिलेल्या आहेत रोहित त्याच्या. या षटकामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, त्याला क्लिअर केलाय आणि चेंडूला पाठवलं डीप कव्हर क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. या चौकारांशी धावफलक आपण जर बघितला तर नक्कीच एक चांगला धावफलक या ठिकाणी होताना दिसेल, कारण प्रथम फलंदाजी करताना एक चांगला लक्ष हे समोर द्यावं लागणार आहे, ते म्हणजेच नागले संघाच्या समोर. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे या षटकाचा. यानंतरचा जो मॅच असणार आहे, कुठले 2 संघ समोर येतील पाहणं गरजेचं आहे. ओहो, इथे चूक झाली. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. थर्ड मॅचच्या दिशेनं चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लक्षात असू द्या, एक मला वाटते गाडी कुठली तरी चालू आहे, जे हनुमान मंडल टिवरी याचा बॅनर आहे श्रद्धांजली चषकाचा. त्या चषकाच्या मागे, त्या बॅनरच्या मागे, त्या चषकाच्या बॅनरच्या मागे एक गाडी आहे. थँक्यू. थोडासा लाईट चालू होती, ती लाईट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली, बंद केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. हे मैदान म्हटलं की हनुमान मंडल टिवरीच्या कुठलीही स्पर्धा असेल ती या मैदानावरती होते. मी म्हणेन नाईट टुर्नामेंटची परंपरा या मैदानाने राखून घालून दिली या परिसराला, असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. या गंगाधर मालजी मैदानाला आपण गंगाधर अप्पा मालजी भोईर मैदान असं नाव या ठिकाणी नक्कीच दिलेलं आहे आणि त्या मैदानावरती आपण ही स्पर्धा राजावळीच्या या संघाने आयोजित केलेली आहे. दरम्यान व्हाईट बॉल, व्हाईट न धावफलक पुढे सरकतोय. असतील मात्र हवेमध्ये खेळाय चेंडूला. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रदीप जाबर याच्या बॅटमधनं 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येमध्ये भरक पडला. धावसंख्या किती झाली तर 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गावदे स्पोर्ट्स शिलोत्तर आणि गावदे स्पोर्ट्स साष्टीगरपाडा असा मॅच या ठिकाणी बघायला मिळेल. हवेमध्ये खेळलाय चेंडूला. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. मग क्षेत्ररक्षकाने डोळ्यावरती आलेले केस जे होते ते आधी साईडला गेले होते आणि त्यानंतर झेल सहस्त्रीने टिपला होता. क्या बात आहे. मात्र झेल कंप्लीट केलाय. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला गेला होता. त्यानंतर मात्र प्रदीप बाद झाला आणि प्रदीप बाद झाल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते म्हणजे साईनाथ जाबर हे खेळाडू. सतीश आणि प्रदीप यांचे पिताश्री आहेत. त्यांचे 2 मुलं अगोदर आऊट झाले दादा आणि आता पिताश्री मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि आपण पाहतो चेंडू किती शिल्लक आहे तर 4 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे या इनिंगचा. मी म्हणेन शेवटचे 4 चेंडू आहेत या इनिंगचे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय.
विवेक आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. प्रेक्षकांनी टिपलाय झेल आणि 100 रुपये त्यांच्यासाठी लागू झालेत. या आणि आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. नौशाद दादा कुठे गेलेत? नौशाद दादा मला वाटते या ठिकाणी इथे नाही आहेत, मात्र पारितोषिक इथे ठेवून दिलंय त्यांनी. एका हातामध्ये झेलला 200 रुपये ठेवायला पाहिजे होते, त्याने एका हातात झेल टिपलाय. कुठे आहेत? मुलगा आहे त्यांचा. धरण ऑन साईडला खेळला जात आहे चेंडूला. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. एकच धाव. एका धावेनं धाव फलक पुढे सरकला गेला. 53 या धावसंख्येवरती. बऱ्याच वेळानंतर 50 गाठले धावसंख्येने. अगोदर मध्ये थोडा धावसंख्येचा दुष्काळ पडत होता, मात्र आता बऱ्याच वेळानंतर 50 गाठले. आजच्या दिवसातले सेकंड टाइम 50 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय कुठला तरी संघ. आज आपण पाहतोय एक जबरदस्त संघ बघायला मिळतात. उद्या सुद्धा चांगले चांगले संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत या टुर्नामेंटमध्ये खेळताना. आज गावदे स्पोर्ट्स शिलोत्तर आणि गावदे स्पोर्ट्स साष्टीकरपाडा असे 2 संघ यानंतर आपल्याला बघायला मिळतील. शेवटचा षटक चालू आहे. दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस बॉक्समध्ये या. शरीरापासनं लांब आहे असं दर्शवलं जात आहे, मात्र पंच या ठिकाणी सांगतात की हा चेंडू आपण जर बघितला तर नक्कीच आपण पाहतोय की चांगला चेंडू बघायला मिळतोय. विवेक बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. चांगला फटका केला. गॅपमध्ये टाकलाय चेंडूला. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामधनं चेंडू चाललाय. गलीचा क्षेत्ररक्षक सुद्धा आला होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक सुद्धा आला होता चेंडूला उचलण्यासाठी. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फलंदाज मात्र धावचीच्या रूपानं बाद झालाय. 2 धावा मात्र पूर्ण असतील आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 55 या धावसंख्येवरती. तर धावसंख्या झाली 55. 56 धावांचं लक्ष. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी प्रदीप आपले सज्ज असतील टॉस करण्यासाठी. याला 100 द्या. याला 100 पण दे. त्यांनी काय घेतलंय? चला शिलोत्तर कुठे आहेत? तर आपण टॉस करतोय. सन्माननीय अविनाशी ठाकरे साहेबांच्या शुभेच्छा हा टॉस केला जातोय. हेड असा कॉल आणि इथे आलेला टेल आलेला आहे, म्हणजे टॉस शिलोत्तर संघाने जिंकलाय. साहेबांना विनंती आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. किरण, टॉस जिंकला निर्णय काय असेल? शतरक्षण. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, ह्यामागचं कारण काय? कारण पहिल्यांदा खेळतोय मी नाईट टुर्नामेंट. हे आयोजन नियोजन ह्याबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे. चला आपल्याला शुभेच्छा असतील. जसं जे आपण टॉस गमावलाय, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध. म्हणजे टॉस जिंकला असता आपण देखील शतरक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. 4 षटकाचा सामना असणार आहे. 4 षटकामध्ये किती धाव बनवायचा प्रयत्न असेल? 50+. असे कुठले बॅटर असतील? भावेश आहे, ऋतेश आहे, रोहिदास आहे. ही नाईटची स्पर्धा खेळताना संघामध्ये उत्सुकता कशी आहे? चांगले आहे. एक चांगले क्रिकेट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. हो, नक्कीच. हे जे आयोजन नियोजन केलंय राजौरी संघाने, याबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे. चला आपल्या देखील शुभेच्छा असतील. किरण, आपल्या देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो म्हणजे शिलोत्तर संघाने अगोदर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे शाष्टीकरपाडा टीमला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. प्रथमतः आपण पाहतोय मॅचला सुरुवात झाली आहे. सतीश पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली गेली आणि या एका धावेनं धाव फलक सुरुवात झाली. पुन्हा एकदा हो 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 फलंदाज बाद झालाय. या दुसऱ्या चेंडूवरती यश मिळालंय ते म्हणजे सतीश याला आणि त्याच्या संघाला. आज आपण संघ जर बघितले तर ओमसागर बामणगाव नित्यसाई लोहियानगर पहिला सामना झाला. चंदुका स्पोर्ट्स सारजा केतकी बॉईज खंडीपाडा दुसरा सामना झाला. त्यानंतर विजयी संघांचे एक मॅच झाली. त्यामध्ये लोहिया नगर हा संघ आपण पाहतोय की पुढे आलेला आहे. त्यानंतर आई सोनसरी तांबडमाळ गावदे स्पोर्ट्स मानिचापाडा पहिला सामना होता दुसऱ्या गटातील. त्यानंतर आई मरुदेव स्पोर्ट्स राजावली आणि गावदे स्पोर्ट्स पाटीलपाडा असा सामना होता. आई सोनसरी तांबडमाळ आणि मरुदेव राजावली हा दुसऱ्या गटातील दुसरा सामना झाला. त्यानंतर त्यामध्ये विजय झाला तो म्हणजे तांबडमाळ संघ. यंग मराठा चिंचोडे आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले हा तिसऱ्या गटातील हा पहिला मॅच सुरू आहे. आणि यानंतर जो टॉस झालाय गावदे स्पोर्ट्स सिलोत्तर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय गावदे स्पोर्ट्स पाटीलपाडा साष्टीकरपाडा संघासमोर. तर इथे आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते सतीश याच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळले. 3 चेंडूमध्ये 1 धाव दिले. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच अनिकेत बी झालाय. अनिकेत चांगली फलंदाजी करावी लागेल. फक्त नाईट आहे किंवा मग चांगला गोलंदाज समोर आहे त्यापेक्षा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने चेंडूला ओळखू शकता, हातावरनं ओळखू शकता, टप्प्यावरनं ओळखू शकता किंवा मग त्याला तुम्ही पाहिलं असेल लाईव्ह खेळताना, ते सर्व विचार करून खेळावा लागेल. कारण की गोलंदाजाचा क्लास अतिशय चांगला आहे. बघा टप्पा ठेवतोय किती चांगला, किती चांगल्या पद्धतीनं तो पिचिंग देतोय गोलंदाजीला. आणि टप्पा अतिशय चांगला, लेंथ अतिशय चांगली आहे, म्हणजेच लाईन सुद्धा अतिशय चांगली आहे. परिणाम निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव दिली आहे. लक्ष जे आहे ते 56चं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. नाही असं जमणार नाहीये. इथे या पद्धतीने जर फलंदाजी केली तर नक्कीच थोडासा टेन्शनमध्ये येईल जीवदानी नागले संघ. मात्र आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 55 धावांची गरज असेल या 18 चेंडूमध्ये. आपण पाहतोय उद्याचा दिवस जर पाहिला तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा काही संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतील. जसं जसं संघांची माहिती मिळेल तसे तसं आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू. उद्या कुठले कुठले संघ खेळताना बघायला मिळतील. तर उद्याचा दिवस आपण जर पाहिला तर 16 तारीख आहे. 16 तारीख याचाच अर्थ आपण जर बघितला तर नॉकआउट गेमचा एक ज्या साखळी सामने आहेत त्याच्यातला शेवटचा दिवस असणार आहे. नगरसेविका चषक 2026 हे आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी संघाचं जे मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी बी संघाचं जे आयोजन आहे त्या आयोजनामध्ये आपण उद्याच्या दिवसामध्ये साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा आणि कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए असा पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी ठीक 7:30 वाजता सुरू होताना बघायला मिळेल. त्यानंतर आई माऊली नागले आणि आझाद स्पोर्ट्स वसई असा एक जबरदस्त मॅच तो सुद्धा मात्र तो आपण पाहायला मिळणार आहे. तो 8:30 वाजता 8:15 तो मॅच या ठिकाणी सुरू होताना दिसणार आहे. तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. उद्या लवकर यायचं आहे. दरम्यान निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाजी मार्कवरती आलाय रितेशला आपण पाहिलंय गोलंदाजी करताना. रितेश चांगली गोलंदाजी करत असतो नेहमी. रितेश दांडेकर हा जो खेळाडू आहे चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळत आहे. आणि शरीर यष्टी जर आपण पाहिली चांगला हाय ॲक्शन आहे, चांगली गोलंदाजी करतोय. अगोदरचा चेंडू त्याने डॉट डिलिव्हरी हाताळली गेलेली आहे. ओ हो सांभाळून थोडंसं आपण पाहतोय आपल्या जास्त लागत नसतो. कारण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सर्व समाजाचे प्लेयर जर आपण पाहिले तर प्रत्येकजण मेहनत करणारा, स्वतः ग्राउंड लेवलला काम करून रोजीरोटी कमावणारा प्रत्येक खेळाडू किंवा मग शिक्षण घेणारा, काठक शरीर असलेला आणि निसर्गाने आपल्याला
हे दान दिलंय. आपण दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो, त्यामुळं असे फटके कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अंगाला लागत असतात. त्याची थोडीफार सवय असते. आपण आदिवासी समाजामधनं असतो किंवा मग ग्रामीण पट्ट्यामध्ये आदिवासी असेल किंवा आगरी असेल, कोणी चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी का ओळखले जातात, तर शरीरयष्टी चांगली आहे. त्यामुळंच भरपूर क्रिकेटर आपल्या समाजातून, आदिवासी असेल, आगरी असेल, या समाजातून गेलेले आहेत आणि आपण भरपूर क्रिकेटर हे पाहिलेले आहेत. दरम्यान धावसंख्या आहे ती म्हणजे 1 धाव आणि थोडीशी खराब परिस्थितीमध्ये, मी म्हणेन थोडी नाही जास्त खराब परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल आता, कारण की लगातार 7 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाही आहे. क्या बात आहे. 8 चेंडू होते त्या अगोदर, 9 आता 9वा चेंडू आहे की एकही धाव आतापर्यंत आलेली नाही आहे लगातार. रितेश दांडेकर वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, आपण पाहू शकतो. आता मात्र 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील या षटकाचे आणि सामना करेल तो म्हणजेच रोहित. बिमार टाकलाय, 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. रितेश दांडेकर याने असं पाहिलं की नक्कीच इथे धावा येत नाहीयेत, अजून सुद्धा थोडासा वेग प्राप्त करूया. मात्र वेग प्राप्त करण्याच्या नादामध्ये हा बीमर टाकला गेलाय आणि बीमरनं धावफलक थोडंसं 1+1 पुढे सरकलं गेलाय. अजय सालकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये जाहीर झालेत. अजय सालकर यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले नागले संघाला. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये हे जाहीर झालेले आहेत. अर्थातच षटकार मारा आणि 100 रुपये कमवा. आणि त्या षटकाराचा झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला नौशादादा पागी यांच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक षटकाराच्या झेलसाठी 100 रुपये आहेत. नौशादादा पागी सध्या आपण जर पाहिलं तर ग्राउंडचा जरा फेरफटका मारतायत. थोड्या वेळात स्टेजवरती येतील कदाचित. भरपूर मोठी मीटिंग त्यांची चालू आहे असं वाटतंय. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. एक फ्री हिट किंवा मग एक नो चेंडू जर दिला असं कदाचित या ठिकाणी मेडन ओव्हर आपल्याला बघायला मिळाली असती. धावसंख्या फक्त आणि फक्त 3. अजून सुद्धा 53 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. उद्याच्या दिवसाचा गट जर आपण पाहिला तर साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा वसई परिसरातला संघ आहे. रानगाव परिसरातला कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा हा पाये या परिसरातला संघ आहे. त्यानंतर आईमाऊली नागले आणि आईमाऊली नागले हा नागल्याचा संघ आहे. तर आझाद स्पोर्ट्स वसई हा पश्चिम पट्ट्यातला वसई गावातला बेनापट्टी परिसरातला संघ आहे. त्यानंतर टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा हा कामन परिसरातला संघ. साई कृपा स्पोर्ट्स राजावली हा संघ आपण पाहतोय एक आयोजकांच्या गावातला संघ आपल्याला बघायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. प्रदीप या ठिकाणी आलाय. प्रदीप बॉलिंग मार्कवरती आलाय आणि पहिला चेंडू त्याने मूर्त केला डॉट डिलिव्हरी जे हाताळली गेली आहे. आता 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. थोडासा बोरिंग क्रिकेट. पुन्हा एकदा 9 चेंडू टाकलाय. या ठिकाणी गोटी नेम लावायचा प्रयत्न केला होता, ते गोटी नेम लागलेला नाहीये थर्डमॅन क्षेत्रातल्या क्षेत्ररक्षकांचा. बिमर टाकलाय. नो बॉल आहे असं पंच सांगतात आणि हाफ हिट. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त काम करत असताना मात्र 2 खेळाडू आहेत की त्यांनी बिमर चेंडू हाताळले गेलेत या सामन्यामध्ये. एक रितेश दांडेकर, दुसरा प्रदीप. हा फ्री हिट होता. मात्र कसं आहे, फ्री हिट चांगला आहे की वाईड आहे, तर वाईड आहे. फ्री हिट लागू असेल अजून सुद्धा. एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. किती एक्स्ट्रा धावा? मला वाटतं 3 धावा ह्या एक्स्ट्रा आहेत आणि 3 धावा ह्या बॅटनं आलेल्या किंवा मग मेहनतीने आल्या. दरम्यान फ्री हिट चांगला खेळलेला नाहीये. धावफलक आपण पाहू शकतात 1 ना पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 7. दरम्यान 4 चेंडू बाकी होते प्रदीप याचे. त्याच्यातला रुपेश दांडेकरांनी पारितोषिक लावलंय की नक्कीच इथे मात्र चौकार आला. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की 500 रुपये दिले जातील आणि 2 घेतले तरी सुद्धा 500 दिले जातील.
2 विकेट घेतले तरी सुद्धा 500 रुपये प्रदीप याला दिले जाणार आहेत. मात्र दरम्यान आले बाउंड्री धावफलक थोडासा पुढे सरकतो जाऊन पोहोचतो 11 वरती. अजून सुद्धा आपण जर बघितलं तर इथे ऑफसाईडला चांगल्या पद्धतीने खेळलाय रोहित याच्या माध्यमातून चेंडू. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, परिणाम 2 धाव पूर्ण आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. आय थिंक अजून सुद्धा 43 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडूमध्ये 43 धावा थोडंसं कठीण झालंय. मात्र मोठ्या फटक्यांच्या बाजूने जावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. प्रदीप पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आला. राईट आर्म ओर द विकेट. मोठा फटका खेळण्यात इथे आपण जर बघितलं मोठा फटका खेळताना जो एक उत्साह लागतो तो उत्साह या ठिकाणी दाखवत नाहीयेत किंवा मग मोठे फटके कनेक्ट करत नाहीयेत. जी गरज आहे ती गरज पुरवली जात नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला तर रोहित याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे रितेश चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत यस विकेट आला आणि फलंदाज रोहित झालाय बाद. बघा एक सूचना असेल पुन्हा एकदा, ज्यांच्या आय डीवरती स्टॅम्प फोटो सही व्यवस्थित दिसत नाहीयेत त्यांनी व्यवस्थित आय डी बनवून घ्या पुढच्या मोसमच्या अगोदरच बनवून घ्या. विनंती असेल. धावसंख्या जास्त झालेली नाहीये, धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 14 धावा. 42 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती डीजे महेंद्र यांना आमंत्रित केलंय. नव्यानं फलंदाज आलेत यश कोदे. थोडी घाई करा, विनंती असेल थोडी घाई करा कारण की वेळ आपल्याकडं नक्कीच आहेच. मात्र वेळ भरपूर गेलाय अगोदर सुद्धा, त्यामुळं आपण जर पाहिलं तर उशीर हा नक्कीच होऊ शकतो. दरम्यान पहिला चेंडू हा अवांतर टाकलाय. बघा तुमच्याकडे 6 चेंडू आहेत, 6 चेंडूमध्ये 42 धावा हव्यात आणि तुम्ही नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू अवांतर टाकताय. याचाच अर्थ जर पाहिला तर अजून सुद्धा प्रेशर तुमच्याकडे आहे असं थोडंसं बघायला मिळतंय. मात्र कुठलंही प्रेशर नसावं गोलंदाजावरती. चांगला चेंडू, या पद्धतीनं चेंडू यष्टांमध्ये हाताळावे लागतील. हा प्रॅक्टिस सेशन असेल कदाचित महेंद्र याच्यासाठी, कारण भरपूर चेंडू आहेत. 6 चेंडू होते आणि त्याच्यातले भरपूर धावा आहेत म्हणून अजून सुद्धा 40 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 16. चांगला चेंडू, मात्र पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. वाईट बॉल, इथे सफळ वाईट नाही आहे त्यामुळे आपण पाहतोय की लाईन ही पंचांच्या अखत्यारीखाली आहे. षष्टीकरपाडा संघ तयार झालाय, शिलोत्तर संघ तयार झालेत. दोन्ही एकाच ग्रामपंचायत मधले संघ आहेत आणि एकमेकांसमोर उभे टाकले जातील या टिवरीच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये. ते सुद्धा रात्रीचे 2 वाजल्यानंतर. ज्यांच्या घरचे खेळाडू किंवा ज्यांच्या घरचे प्रेक्षक पाहतील हे नक्कीच अजूनपर्यंत मॅच आमच्या मुलांची कशी लागत नाही हे नक्कीच पाहत असतील. मात्र यानंतर त्या 2 संघांचा मॅच आपल्याला बघायला मिळेल. वाईट वरती वाईट या ठिकाणी बघायला मिळतं. आतापर्यंत 3 वाईट टाकले मला वाटतं महेंद्र याने, आणि सर्वात जास्त वाईट टाकणारा कुठला खेळाडू असेल सध्या तरी तर महेंद्र याच्या नावावरती आपण पाहतो या सामन्यामध्ये. ऑन साइडला खेळाय चेंडूला, क्षेत्ररक्षक रितेश आला चेंडूच्या खाली, मात्र हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हॅलो चेक. 2 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा झाल्यात धावफलकावरती तर 25 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. यस 4 बॉल झाले. लक्षात असं टॅली केली जाते या ठिकाणी. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत.
लेफ्ट आर्म ओर द विकेट. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. रितेश पोचेल का चेंडूपर्यंत? पोचला होता मात्र चेंडूला टिपता आलेला नाहीये. रितेशला आपण जर बघितलं तर ज्यावेळेस धावत होता त्यावेळेस असं वाटत होतं की विश्वनाथ जाधव मैदानामध्ये धावतोय. लांबून अंगकाठी तशीच दिसते, मात्र तुम्हाला विश्वनाथ जाधव पर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. विश्वनाथ जाधव हा एक ब्रँड स्वतः या ठिकाणी नक्कीच भरपूर क्रिकेट खेळून तयार झालाय. सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. महेंद्र याला अजून एक षटकार खेचला गेलाय. धावसंख्या महेंद्राच्या षटकामध्ये किती आली आणि एकूण धावसंख्या किती झाली तर 33 धावा. आणि महेंद्र याच्या षटकामध्ये आतापर्यंत किती धावा आल्यात तर आपण पाहू शकतोय 18 धावा आल्यात. अजून एक वाईट बॉल, वाईटना धाव फलक पुढे सरकलं गेलं, ते म्हणजेच 34 धावा. थोडासा रिलॅक्स गोलंदाजी केली जाते महेंद्र यांच्या माध्यमातून. धावफलक आपण जर पाहिला तर नक्कीच अपुरा पडलाय. याचाच अर्थ जीवदानी नागले संघ जो होता तो या ठिकाणी पराभूत झालेला आहे. झाडू पाठवा मैदानाच्या